हरिओम. आता श्री साई सच्चरित अध्याय 4 ओवी 109. सोडूनिया चरणा पवित्र न लगे गंगा गोदा यात्रा भावे परीसा या संत स्तोत्रा गोड चरित्रा साईंच्या जैसा गोनाईस भागीरथित तमालास भागीरथित नामा कपिर शिंपल्यात सुदैव प्राप्त झाले तैसेची हे श्री साईनाथ. तरुण 16 वर्षांचे वयात निंबातळी शिर्डी गावात प्रथम भक्तार्थ प्रकटले. प्रकटतची ब्रह्मज्ञानी नाही विषय वासना स्वप्नी माया त्यागिली लाथे हानोनी मुक्ती चरणी विनटले. जन्म बाबांचा कोण्या देशी अथवा कोण्या पवित्र वंशे कोण्या माता पितरांच्या कुशी हे कोणाशी ठावेना ठावीन कोणा पूर्वावस्था कोण तो तात वा कोण माता थकले समस्त पुसता कोणा न पत्ता लागला सोडून माता पितर आप्त गणगोत आणि जात पात त्यागोनी सकल संसार जात प्रकटला जन हितार्थ शिर्डीसी एक वृद्ध बाई नाना चोपदाराची आई कथिती झाली परमनवलाई बाबा साई चरित्राची म्हणे आरंभी हे पोर गोरे गोमटे अतिसुंदर निंबातळी आसनी स्थिर प्रथम दृगोच्चर झाले पाहुनी सुंदर बाळ रूप लोकामनी विस्मय अमुप कोवळ्या वयात खडतर तप शीत आतप समसाम्य वय कोवळे नवल स्थिती ग्रामस्थ सकळ विस्मय पावती गावोगावीचे लोक येती दर्शन निमित्ती मुलाच्या दिवसा नव्हे कोणाची संगती रात्रीस नाही कोणाची भीती आली कोटोनी ही बालमूर्ती आश्चर्यचित्ती सकळिका रूपरेखा अति गोजिरी पाहता प्रेम दाटे अंतरी नाही कोणाचे घरी नादारी निंबाशे जारी अहर्निश जो तो करी आश्चर्य थोर ऐसे कैसे तरी हे पोर वय कोवळे रूप मनोहर राही उघड्यावर रात्र दिन बाह्यत्कारी दिसे पोर परिकृतीने थोरावनी थोर वैराग्याचा पूर्ण अवतार आश्चर्य फार सकळिका एके दिवशी नवल झाले खंडोबाचे वारे आले दोघे चौघे घुमू लागले पुसू लागले जन प्रश्न कोणास भाग्याचे हे पोर कोठून आले इथवर देवा खंडोबा तू तरी शोध कर प्रश्न विचारित तेक देव म्हणे जा कुदळी आना दावितो ते जागी खना लागेल या पोराचा ठिकाणा कुदळी हाना ये जागी मग तेथेची गाव कुसाजवळी त्याच निंबा वृक्षाचे तळी मारिता कुदळी वरी कुदळी विटा ते स्थळी आढळल्या पुरा होताच विटांचा थर जात्याची तळी सरिता दूर दृष्टीस पडले एक भुयार समयाचार जळती जय
चन्ने गच्ची ते तळ चुने गच्ची ते तळ घर गोमुखी पाट माळ सुंदर देव म्हणे 12 वर्ष हा पोर तप आचरला स्थळी मग जन सर्व आश्चर्य करीती खोद खोदुनी पोरास पुचती पोर तो 12 मुलखाचा गमती कथा भलतीच सांगितली म्हणे हे माझ्या गुरुचे स्थान अति पवित्र हे माझे वतन आहे तैसेची करा जतन माना मन वचन एवढे बाबा झाले ऐसे बोलते कती ते झाले श्रवण करते बाबा बदले ते बदले भलते ऐसे ही वळते जेव्हा काम आश्चर्य वाटे माझी अमज बाबाविषयी हाका समज परी तो आता पडला उमज असेल सहज विनोद हा बाबा मूळचेची विनोद प्रिय असेल ही भुयार त्याचेच आलय परी गुरुचे म्हणता काय जाय महत्व काय वेचे की असो बाबांच्या आज्ञेवरून पूर्वीप्रमाणे विटा लावून भुयार टाकीले बंद करून निज गुरुस्थान म्हणून ते जैसा अश्वत्थ औदुंबर तैसाची बाबास्तो निंब तरुवर प्रीती फार त्या निंबावर अति आदर तयांचा माळसापती आदी करुणी जुने शिर्डीचे ग्रामस्थजन बाबांच्या गुरुचे हे समाधिस्थान म्हणून वंदन त्या करीती तया समाधी सन्निधानी 12 वर्ष मौन धरुनी तपश्चर्या केली बाबांनी प्रसिद्ध जनी ही वार्ता समाधी आणि निंब समेत चौफेर जागा घेऊन विकत 60 साहेब बाबांचे भक्त चौसोपी इमारत उठविती हीच इमारत हाच वाडा यात्रेकरूंचा मूळ आखाडा आली या गेली यांचा राडा एकची गाडा ते स्थानी बांधिला साठ्यानी निंबास पार माड्या काढिल्या दक्षिणोत्तर उत्तरेचा जिना तयार करिता हे भुयार दाखविले जिन्याखाली दक्षिणाभिमुख कोनाडा एक आहे सुरेख तेथेच पारावर तया सन्मुख भक्त उदन मुख बैसती गुरुवार आणि शुक्रवारी सूर्यास्ती सारवुनियावरी उद जाळतील जो क्षणभरी देईल श्रीहरी सुख तया ही अतिशयोक्ती किंवा खरे शाशंक होतील श्रोत्यांची अंतरे परी ही साई मुखीची अक्षरे श्रवणद्वारे परिसली नाही माझी या पदरचे विधान शंका न धरा अनुप्रमाण प्रत्यक्ष ज्यानी केले हे श्रवण जे ते आज विद्यमान असती की पुढे झाला दीक्षितांचा वाडा सोय झाली प्रशस्त बिराडा अल्पकालात तेथेच पुढा दगडी वाडाही उठला दीक्षित आधीच पुण्य कीर्ती भावार्थीची होती व मूर्ती अंगलभूमीचे यात्रेस जाती तेथे रोविती निज बीज येथे श्रोते घेतील शंका सोडून मथुरा काशी द्वारका धर्मवायजी अंगलभूमिका परमार्थदायका तायक कैसीपा श्रोतेयासी शंका जिक्षी साजिक निरसता ती वाटेल कौतुक विषयांतर घडेल अल्पक क्षमा सकळीक करतील काशी प्रयाग बद्री केदार मथुरा वृंदावन द्वारकापूर इत्यादी यात्रा पुण्य निकर पदरी पूर्वीच तयांचे
शिवाय वडिलांची पुण्याई धन्य भाग्याची अपूर्वाई सर्व पूर्वार्जिताची भरपाई झाले साई साई दर्शन या दर्शना आदी कारण प्राक्तनीचे पांगुळपण अंगभूमीत असता जाण पाय निसरून आले दिसाया दिसला जरी कुयोग तरी परी पाके गुरुपुष्ययोग तेने फळला सद उद्योग अलभ्य संयोग साईंचा चांदोरकरांची गाठ पडली साईंची कीर्ती करणी आली म्हणती पहा दर्शन नव्हाळी जाईल पांगोळीक तात्काळ परी हा पायांचा लंगडेपणा दीक्षित न मानित उनेपणा खरा लंगडेपणा तो माना घालवा म्हणाले साईस तो चारुधीर मास हाडा समुदाय नर देहाचा सांगाडा हा क्षण भंगूर संसार गाडा पाय लंगडा राहो की एकोणीसशे 19 महिना नोव्हेंबर तारीख 2 दीक्षितासी ते पुण्य पावन साई दर्शन आरंभी मग ते पुढे त्याच वर्षी पुनश्च गेले डिसेंबर मासी शिर्डीस श्रीच्या पुनर्दर्शनासी व्हावे रहिवासी मन झाले काढावे 25 शेअर बांधावे एक पत्र्याचे छप्पर यात्रेकरूस ही सोयीस्कर प्रथम विचार हा स्फुरला पुढे बांधावा एक वाडा ऐसा झाला मनाचा धडा पुढील वर्षीच मुहूर्त मेढा निपेक्ष दगडाशी पायाच्या 9 डिसेंबर तो दिन बाबांचे घेतले अनुमोदन तोचे मुहूर्त मानून पाया बंधन सारिले बोलावूनही येणार नव्हे ते पूर्वीच आले होते सडे परवानगी मागता बाबाकडे कोणासाकडे साकडे तयाला परी का परड्या ते घरी जावया दीक्षिता ते पाया घालावया जाहल्या या आज्ञा उभया 10 डिसेंबर या दिनी आणखी एक या दिवसाची महती चावडीची जी शेजारती तीच या दिवसापासून करती परम भक्ती प्रीतियुक्त पुढे सन 1911 रामनवमीचा मुहूर्त बरा साधू निग्रह प्रवेश संस्कारा विधी पुरसर सारिले पुढे श्रीमंत बुट्टींचा इमला आलोक पैका खर्ची घातला देहही बाबांचा तेथे विसावला पैका लागला सार्थकी वाडे झाले 3 आता जेथे पूर्वी एकही नव्हता आरंभी साठ्यांच्या वाड्याची उपयुक्तता फारची समजता झाली आणिक एक या वाड्याची महती आरंभी याच स्थानावरती फुलझाडांची बाग होती निर्मिली निज हस्ती बाबांनी बागेची या अल्पकथा पुढील अध्यायी येईल वर्णिता हेमाड साई चरणी माथा ठेवी तो श्रोता संवेत वामन तात्या घडे पूर्वीत साई समर्था पाणी शिंपित उखर जागी बाघ उठवीत पुढे ते गुप्त झाले पुढे औरंगाबाद पुष्पाशी चांद पाटील भेटले त्याशी लग्नाची यावर आडाशी आले शिर्डीशी मागुते
पुढे देवी दासाची भेट, पडली जानकी दासाची गाठ, गंगागिराची दृष्टादृष्ट, मिळाले त्रिकूट शिर्डीत, मोहिद्दीनास वेग कुस्ती, तेथुनी मग मशिदी वस्ती, जळली डेंगळ्या लागी प्रीती, भक्त भोवती भोवती मिळाले, या सर्व कथा वार्तांचे कथन, होईल पुढील अध्यायी श्रवण, आता हे माड साई शरण, घालीत लोटांगण अनन्य, स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंत विरिचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, साई समर्थावत अवतरण, नाम चतुर्थो अध्याय संपूर्ण. सद्गुरु श्री साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.